मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्रीमातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। देवा बानू, मी तुला सारं काही सांगेन, पण आत्ता तुला जो प्रश्न पडला आहे तोच प्रश्न आख्यान ऐकणाऱ्या अनेकांना देखील पडलाच आहे। असंही आख्यानाला सुरुवात करायची आहे तेव्हा तुला जे काही विचारायचं आहे ते तू आख्यानातच विचारावं असं मला वाटतं। पण तसं विचारलं तर चालेल व्हय? तेच योग्य ठरेल। आता आपल्याला आख्यानाला जायला हवं। देवा तुम्ही माझ्या संग येणार आहे सा राज्यसभेत? नाही बानू, मी नंतर येईन, तू हो पुढे। मला ठाव आहे देवा, राज्यसभेत तुम्ही म्हाळसा ताईं संग येणार आहे सा। प्रधानजी, जेजुरीच्या या भव्य राजवाड्यात
कोणालाही कुठेही जाण्याची परवानगी आहे का? देवी, तुम्ही काय बोलता आहात मला काहीच समजत नाही. मी असे विचारले आहे की कोणालाही अंतःपुरापर्यंत येण्याची अनुमती आहे का? प्रधानजी, तुम्ही काही बोलत का नाही? मी बोललं तर चालेल का माणसाताई? मी तुझ्याशी बोलत नाहीये. मी या राज्याच्या प्रधानांना विचारते आहे की गडाबाहेरील इतर लोकांसाठी त्यांनी काय नियोजन केले आहे. देवी, गडाच्या ह्या बाजूला म्हणजेच अंतःपुरात कोणालाही सहज यायची अनुमती नाही. हो ना? मग ही इथे कशी आली? देवी, तुम्ही पाहिलंच, मी आता तुमच्या समक्ष तुमच्या बरोबरच इथे आलो आहे. त्यामुळे बाणाई इथे कशी आली मला ठाऊक नाही. तेच सांगते हाय म्या का तू काय सांगणार आहेस? मुळात या गडावर येण्याचं तुझं धाडसच कसं झालं? मला हात यायचं नव्हतं. पण काय? तुला तर एखादे कारणच हवे आहे. आधी या गडावर येण्यासाठी तुला बंदी घातली, तुझं समाधान झालं नाही. आता आख्यानाच्या निमित्ताने का होईना तुला आमंत्रण मिळालं. आता तुझं समाधान झालं असेल ना? आणि आता अंतःपुरापर्यंत येण्याचे धाडस केलेस तू. तुझी जागा गडाच्या मध्यावर असलेल्या वाड्यात आहे हे विसरू नकोस. या राजवाड्यात मी तुला कधीही जागा मिळू देणार नाही. हात नसत तर देवांच्या मनात माझ्यासाठी जागा आहे हे पुरेसं आहे मला. आणि ती जागा तशीच राहणार हे विश्वास आहे माझा. कुणी बी किती बी पुसायला बघितलं तरी बी ते पुसलं जाणार नाही. हे सारं तू माझ्या समोर बोलते आहेस हे कळतंय ना तुला? कळते की मला. न कळाय काय झालं आणि काय चुकलं माझं? मी हात आले ते आणि मी सांगते का मला देवांनी बोलवलं म्हणून मी आले हात, नाहीतर मी कशा पायी आले असते. उगाचच यांच्या नावाने खोटं बोलू नकोस. मला ठाऊक आहे तुला या गडावर एक ना एक दिवस यायची इच्छा होतीच आणि इथे येण्यासाठी आजही तू काहीतरी कारण काढलं असेल. त्यानंतर मला इथेच राहायचे आहे असं तू यांना म्हणशील. पण मी तुला इथे कधीही येऊ देणार नाही. पण मी असं कशा पायी म्हणू? कारण जे तुला हवं आहे ते मिळवण्यासाठी. पण ध्यानात ठेव, या गडावर मी तुला कधीही राहू देणार नाही. स्वतःच्या मूळ रूपाचं स्मरण करणं एवढं सोपं नाही. नुसतं शिवसभेचं वर्णन ऐकलं त्या विचाराने भोवळ आली तुला. तुला हवं ते मिळवण्यासाठी तू असं वागशील ह्याची मी कल्पना केली नव्हती. तुला असं वागणं शोभत नाही. तर देवांनी मला हात यायला सांगितलं म्हणून मी हात आले हे खरं आहे. हे खोटं आहे. यांच्या नावाने खोटं बोलताना काहीच कसं वाटत नाही तुला? हेच खरं आहे. मी आपली आख्यानाला चालले होते पर देवांचा सांगावा आला म्हणून मी हात आले. माझ्यावर तर विश्वास नाहीच आहे तुमचा, पर देवांवर तर विश्वास असेल ना तुमचा? मग विचारा त्यासनी, तेच तुम्हासनी सांगतात.
थांब बाणाई. बाणाई, म्हाळसाताईंच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. नाही जी, मला ठाव आहे का त्यासनी माझा राग येतो. माझं तोंड बघायची बी इच्छा नाही त्यांची. ठाव आहे मला, पण मी आज हाता आले ते तेव्हांनी सांगितलं म्हणून. बाणाई, श्री खंडेरायांनी तुला इथे का बोलवलं आहे हे मी विचारणार नाही, परंतु तू सत्य तेच सांगते आहेस हे मला ठाऊक आहे. वर्धनजी, ह्या जेजुरीत तुम्ही आणि लक्ष्मी देवी एवढाच माझा आधार आहे बघा. तुम्ही माझ्या भावासारखा आहेसा म्हणून तुम्हाला एक विचारते. विचार बाणाई. मी हे समद निमूटपणे सहन करते आहे. म्हाळसाताई माझा राग राग करतात, पर यात माझी काय चूक आहे तुम्हीच सांगा जी. तुझी काहीच चूक नाही बानू. तुझा श्री खंडेरायांशी विवाह झाला आहे. तू त्यांची पत्नी आहेस, परंतु म्हाळसा देवी त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत. त्यामुळेच त्या तुझा रागराग करतात. ह्यात ना तुझा काही दोष ना म्हाळसा देवींचा, परंतु परिस्थितीच अशी आहे की आपण काहीच बोलू शकणार नाही. मला ठाव आहे, पण म्याच हे समज का सहन करावं सांगा की. आणि देवांसंग माझं पहिलं लगीन झालं असतं आणि दुसरं लगीन म्हाळसाताईंचं झालं असतं तर ते शक्य नव्हतं बाणाई. तुझा श्री खंडेरायांशी दुसरा विवाह होणार हे विधी लिखित होतं हे ध्यानात ठेव. तुम्हा दोघींना आणि श्री खंडेरायांना आता या साऱ्याचा त्रास होतो आहे हे देखील परमनियतीनेच लिहून ठेवलं आहे. बाणाई, आज मी तुला एक गोष्ट सांगतो, ती ध्यानात ठेव. ज्या दिवशी तुला किंवा श्री म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होईल त्या दिवशी त्या तुझा मोकळ्या मनानं स्वीकार करतील. निश्चिंत हो बाणाई. आता आख्यानाला सुरुवात होणार आहे. तू पुढे हो, आम्ही येतोच. हा काय प्रकार आहे? म्हाळसा, कशाविषयी बोलते आहेस? मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला खरंच ठाऊक नाही? तू सांगशील मला काय झालं? ती बानू इथवर कशी आली? तिला मी बोलवलं होतं. म्हणजे ती खरं सांगत होती. पण म्हाळसा, तू एवढी का रागवली आहेस? हेही तुम्ही मलाच विचारता आहात. हा जेजुरी गड म्हणजे केवळ राज्यकारभाराचे केंद्र नाही, तर माझे घरही आहे. इथे माझा संसार आहे आणि माझ्या संसारात माझ्या अनुमतीशिवाय कुणी आलेलं मला आवडणार नाही. पण म्हाळसा, तिला मी बोलवलं होतं.
बानू, तुझ्या डोळ्यात पाणी, काय झालं? असं कसं? मला सांगितलंच पाहिजे. कोणी रडवलं आमच्या बानूला? अगं देवांनी मला गडावर बोलवलं म्हणून मी आ गेले, पण महासताईच नेते नाही आवडलं. मला वाटलंच होतं. काय काय म्हणल्या त्या? अगं मग तू सांगायचं ना देवासनी त्या काय म्हणल्या ते. म्हणजे मला कंटाळा आलाय ग ह्या सगळ्या भांडणाचा. आता माझ्या पै त्या देवांसंग बी भांडण करणार. त्यासनी असं वाटतंय का माझा गडावर राहण्याचा डाव आहे. त्यासनी नाही कळलं तरी देवासनी ठाव आहे काय खरं आहे ते. तू नका काळजी करूस. ते महत्वाचं नाही, मातेच्या रागामुळे त्याला खूप सहन करावा लागला आहे. यासनी तर समजा ठाव आहे. तुझे दुःख मला कळते आहे, पण एक दिवस असा येईल सांगा जी. एक दिवस माता तुला प्रेमाने जवळ घेईल. तो दिस कधी येईल? मातेलानी तुला जेव्हा कळेल की तुम्ही कोण आहात ते. मी त्या दिवसाची वाट बघत. आख्यान सुरू होईल आता. जी येतो आम्ही. गड म्हणजे केवळ राज्य कारभाराचे केंद्र नाही, तर माझे घरही आहे. इथे माझा संसार आहे आणि माझ्या संसारात माझ्या अनुमतीशिवाय कुणी आलेलं मला आवडणार नाही. पण म्हाळसा, तिला मी बोलवलं होतं. तुम्ही बोलवायला नको होतं. मला ते आवडलं नाही. म्हाळसा, रात्रीच्या वेळी त्या दिव्य खडावा घालून ती चंदनपुरीला गेली होती. मी त्याच्याविषयी बोलत होतो. ती सुरक्षित नाही हे तिला समजावत होतो. हो, मला नाही समजावलं कधी तुम्ही असं. मलाही नेवासेला जायचं होतं, मलाही माझ्या आईवडिलांना भेटायचं होतं, मलाही त्यांची आठवण येते, पण तुम्ही स्वतःहून जा असं मला कधी म्हटलं नाही. पण तिला मात्र तिथे जाण्यासाठी तुम्ही दिव्य खडावा दिलात आणि तिला समजावत बसलात, तेही इथे. शांत हो. एवढं रागव असं काहीच घडलं नाही. ती आली आणि गेली सुद्धा. तिला राहण्यासाठी गडाच्या पायथ्याशी जागा दिली आहे. ती इथे राहायला आली आहे का? मी तिला येऊही देणार नाही. जोपर्यंत मी या गडावर आहे तोपर्यंत मी तिला इथे येऊ देणार नाही. म्हाळसा, ती इथे येणार नाही. ज्या दिवशी तुझी अनुमती असेल तेव्हाच तसे होईल. पण मी अशी अनुमती देणारच नाही. आज तू असं म्हणतेस, उद्या तुझा निर्णय तू बदलू शकतेस.